मैत्रिणीचा डिवोर्स झाला होता. नंतर ती मला भेटायला बोलवत असे. एक दिवस ती मला म्हणाली, माझा डिवोर्स होऊन 1 वर्ष झालं आहे. मला खूप वाटतं की कोणी मला, तू माझा मित्र आहे तर तूच आता माझी मदत कर. मग मी तिची त्या प्रकारची मदत केली. जोपर्यंत तिचे दुसरे लग्न झाले नाही तोपर्यंत मीच तिला. नमस्कार मित्रांनो, मी आरव. माझे लग्न झाले आहे. मला 2 मुले आहे. काल मला माझ्या एका खास मैत्रिणीचा फोन आला होता. खूप दिवसानंतर तिच्याशी बोलणं झालं. मला तिने तिच्या घरी एका कार्यक्रमासाठी बोलवलं आहे. तिच्या नवऱ्याने एक नवीन शोरूम सुरू केले आहे. त्यासाठी मला तिने बोलावले. तिचे हे दुसरे लग्न झाले आहे. तिचे नाव पल्लवी. पल्लवीचा अगोदर डिवोर्स झाला होता. तिचा डिवोर्स झाल्यापासून ते तिचं दुसरं लग्न होईपर्यंत जे काही घडलं ते मी या कथेत सांगणार आहे. पल्लवी आणि मी कॉलेजपासूनचे मित्र मैत्रिणी. कॉलेज झाल्यावर मी शहरामध्ये आलो आणि पल्लवी गावाकडे गेली. नंतर तिचं लग्न झालं. मला तिने लग्नाला बोलावलं होतं. माझं जाणं झालं नाही. नंतर ती माझ्यावर खूप दिवस नाराज होती. मग मी तिला एकदा भेटायला गेलो. मला बघून ती खुश झाली होती, कारण कॉलेज नंतर आम्ही भेटलो होतो. पल्लवी अगोदरपासून खूप सुंदर दिसत होती. मी तिला तसं बोललो, पल्लवी तू तर आधीपासून आता खूप सुंदर दिसते. पल्लवी म्हणाली, मी अगोदर सुंदर दिसत नव्हते का? तसं नाही ग, पण आता फार सुंदर दिसते. मी तिला हसत बोललो. पल्लवी म्हणाली, मग काय इरादा आहे तुझा? सुंदर दिसते मी तर. मी म्हणालो, माझा इरादा तर आहे, पण तू तयार नाही होणार त्यासाठी. पल्लवी म्हणाली, काय पण बोलतो का? माझं लग्न झालं आहे आता. पल्लवी आणि माझ्यामध्ये असं रोमॅन्टिक बोलणं कधी पण चालत असे. कधी कधी तर आम्ही एखाद्या कपलसारखं बोलत होतो. पण आमच्यामध्ये तसं काही नव्हतं. माझ्या मनात तर खूप काही येत होतं, पण मी पल्लवीला कधीच तसं बोललो नाही. परत आमची भेट झाली नाही खूप दिवस. मला पण वेळ भेटत नव्हता. एक दिवस मला पल्लवीचा फोन आला आणि मला पल्लवी रडत बोलत होती. मी तर शॉक झालो होतो पल्लवीचं बोलणं ऐकून. पल्लवीने मला सांगितले की तिचा डिवोर्स झाला. मी हैराण झालो की डिवोर्स कसा काय झाला. तिने मला स्पष्ट कारण नाही सांगितले, पण काहीतरी पर्सनल कारण असावे. डिवोर्स नंतर ती शहरामध्ये आली. मी पण त्याच शहरामध्ये राहत होतो. मी पल्लवीला भेटायला गेलो. ती तर माझ्या गळ्यात पडून रडत होती. नंतर मला तिने डिवोर्सचे कारण सांगितले. घरगुती वादावरून तिचा डिवोर्स झाला होता. आता ती शहरामध्ये एकटीच राहायला आली होती. मी पण एकटाच राहत होतो. मी तिला भेटायला जात असे. ती मला रोज पण बोलत होती भेटायला, पण मी 2-3 दिवसानंतर जात असे. पल्लवी मला म्हणत की तू इथे आहे त्यामुळे माझे मन तरी लागते. तिचा डिवोर्स होऊन आता 1 वर्ष झालं होतं. पल्लवीच्या घरच्यांनी आता तिचं दुसरं लग्न करून द्यायचं ठरवलं. मला पल्लवीने तसं सांगितलं की तिचे घरचे तिचे दुसरं लग्न करायचा विचार करत आहे. पल्लवी आणि मी तर भेटतच होतो, पण तिने एक दिवस मला फोन करून बोलावले आणि मला फोनवरती म्हणाली, आरव आज आपल्याला स्पेशल भेटायचं आहे. मी तिला म्हणालो, आपण तर भेटतोच ना कधी पण, मग त्यात स्पेशल काय आहे? पल्लवी म्हणाली, तू अगोदर ये, मग सांगेन मी तुला. मी पल्लवीला भेटायला गेलो. आज तर पल्लवी जरा वेगळी दिसत होती. एकदम सजून धजून एखाद्या नवीन नवरीसारखी ती सजली होती. मी तिला म्हणालो, पल्लवी आज काय स्पेशल आहे? तू एवढी सजली आहे तर? पल्लवी म्हणाली, छान दिसत आहे ना मी. मी म्हणालो, हो खूप छान दिसते. पल्लवी म्हणाली, तुला काय वाटतं मला बघून? मी म्हणालो, म्हणजे मला नाही समजलं तुला काय बोलायचं तर. पल्लवीने माझ्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, आरव माझा डिवोर्स होऊन 1 वर्ष झाले आहे. मी खूप एकटी पडले आहे. मला असं वाटतं की कोणीतरी मला. पल्लवीचं बोलणं ऐकून मी तर थक्कच झालो, कारण ती असं काही बोलत होती की तिला असं अचानक काय झालं जे तिच्या मनात असा विचार आला.
मी तर तिला म्हणालो, पल्लवी तू होशमध्ये आहे ना? काय बोलते तू, तुला समजते ना? पल्लवी म्हणाली, हो, मला सगळं समजतंय आणि तू माझा मित्र आहे, त्यामुळे तूच आता माझी मदत कर. माझा हा एकटेपणा दूर कर. माझा थोडा हक्क आहे तुझ्यावर. पल्लवीने तर एवढा हट्ट केला माझ्याजवळ, मग मला पण नंतर राहावले नाही आणि मी जे नाही करायचे ते केले. नंतर तर पल्लवी रोज पण ती तर मला जाऊ देत नव्हती. मी तर तिच्यासोबत राहत होतो आणि आमच्यामध्ये नंतर पल्लवीला तिच्या घरच्यांनी एक स्थळ बघितले आणि तिचं दुसरं लग्न करून दिले. नंतर तिचं लग्न झाल्यावर मी पण थोड्या दिवसांनी लग्न केले. आता मला खूप दिवसांनी पल्लवीचा फोन आला होता आणि ती मला म्हणाली, विसरला की काय मला? मी तिला म्हणालो, तुला कसं विसरणार मी? तिने मला आता तिच्या घरी बोलावले होते. नंतर मी तिला भेटलो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.